आम्ही आलोय मळ्यामध्ये आपल्या आणि सकाळी लवकर आलो आणि मोटर चालू केली कांदा भरण्यासाठी आणि इतकं ऊन आहे तुम्हाला सांगतो का मोटरच्या वायरीसुद्धा अशा गरम होतात. एवढं ऊन आहे. सकाळीच आलो होतो 7 वाजता. अजून जेवण नाही केलं तसंच बिगर जेवणाचं आलो होतो. कारण म्हणलं ऊन झाल्यानंतर पुन्हा मोटर बंद करावी लागते. कारण उन्हाने वायरी गरम होतात ना. आणि त्यानंतर पाहू आपण आलो इकडं. मोटर बंद केली आता. आता जेवायला जायचं होतं पण एक 5-10 मिनटं लय उन्हाचा तडाखा असल्यामुळं आम्ही निवांतपैकी बसलो इकडं पाहू शकता. आणि 2 दिवसापूर्वी बघा हे आंब्याला हे आपली रोई आहे. इकडं आंबा आहे. ही झाडं खूप सुकत होती आणि उन्हाळ्यामध्ये झाडं लई पाणी मागतात हो. 2 दिवसाला मोटर चालू करावं लागते. त्या पलीकडे तिकडे पहा केळीचं झाड आहे, कढीपत्ता आहे, इकडे गवती चहा आहे, हे औदुंबर आहे पुढं घराभोवती औदुंबर आहे आणि खूप अशी झाडं सुकत होती. त्यानंतर झाडांना सुद्धा पाणी सोडलं. थोडा गारवा झाला तयार त्यांना. कारण कसं आहे झाडसुद्धा एक सजीव आहे आणि वेळच्या वेळेला त्याला पाणी जर सोडलं तर आपल्याला बी झाडाखाली बसल्यानंतर सावली मिळते. फळाचं झाड असो किंवा कोणतं झाड असो पण झाड सावली देतं आहे आपल्याला. आणि आपल्या घरापुढं हे आंब्याची झाडे आहे. पाठीमागे एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं त्यावेळेला पाणी पण खूप असा उन्हाळा असल्यामुळं 2 दिवसाला पाणी द्यावं लागत आहे आणि कांद्यांना सुद्धा आहे ना 2 दिवसाला पाणी द्यावं लागत आहे. 3-4 दिवशी कांद्याला जर पाणी जर नाही दिलं तर कांदा सुरकटातात पार. त्यातून लाईटीची मोठी बॉम्ब आहे. मोटर चालू केलं तर फ्यूज तरी जाईल डीपीचा, नाही तर मोटरचा तरी जाईल, वायर तरी गरम होईल. शेतकऱ्यांच्या पाठीवर पुंजलेलं आहे. आणि त्यातून कसं तरी आपलं एक एक दिवस काढायचा. त्यानंतर आम्ही इथं बघा हे थोडी इथं घाण होती इथं. ती घाण थोडी आपण बाजूला केली तर पेटून दिलं आहे. नारळसुद्धा खूप सुकलेला आहे. तुम्हाला सांगतो नारळाला पाट करायचा राहिलेला आहे. अजून नारळाला आम्ही पाट करणार आहे. पाट करायचा राहिला आहे पलीकडून पाट करायचं आपल्याला. असा उभा असे नारळाचं झाड आहे कटाने. त्याला थोड्या टायमाने दुपारून पाणी सोडायचं आहे. पण लय ऊन आहे. उन्हाचा मोठा तडाखा आहे. या उन्हामुळे माणूस आजारी पडण्याची शक्यता जास्तच आहे बरं का. सर्वांनी काळजी घ्या. आम्ही सुद्धा सकाळ सकाळ येतो लवकर 5 वाजता. कांद्याला पाणी भरून झाल्यानंतर तुम्हाला सांगतो 10-11 वाजता मोटर बंद करायची. पुन्हा थोड्या टायमाने 4 वाजता चालू करायची. उन्हाचा खूप मोठा तडाखा आहे. पाहू शकता किती ऊन आहे. आत्ताच एवढा उन्हाळा चालू झाला आहे तर अजून 2 महिने जाणार आहे. 2 महिन्यानंतर तुम्हाला सांगतो मालांचं सुद्धा लय अवघड आहे. पाणी जरी किती असलं ना तरी पाणी उन्हाळ्यामध्ये शॉर्टेज थोडं होतंच. आणि अशा पद्धतीने पाहू शकता. मग आम्ही सकाळी आलो, अजून जेवण केलं नाही. आता जेवायला जायचं आहे घरी. तर बसलो होतो 5-10 मिनटं. म्हटलं चला 5-10 मिनटं बसू, आराम करू थोडा. लय डोक्याला ऊन लागलं होतं.